आज आपल्याला सोपं वाटतंय, पण आपण जेव्हा इतिहासात पाहतो ज्या प्रकारचा विरोध, ज्या प्रकारचा उपहास हा सावित्रीबाईंना त्या काळामध्ये सहन करावा लागला, शिवाशाप सहन करावे लागले, त्या ठिकाणी शेणाचे दगडाचे गोळे सहन करावे लागले, अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली, पण त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना होती की माझ्या स्त्रियांना मी या अवस्थेमध्ये जगू देणार नाही. कारण त्यांच्या मनात हे पक्क होतं की शिक्षणाचा अभाव यामुळे समाज गुलामगिरीकडे चाललेला आहे आणि या गुलामीतनं आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतनं स्त्रियांना आणि समाजाला बाहेर काढायचं असेल तर मला शिक्षण त्यांच्यामध्ये रुजवावं लागेल. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे हिमालयासारखे त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यातनं खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा विषय असेल किंवा विधवांच्या पुनर्विवाहाचा विषय असेल, केशवपनाची वाईट प्रथा बंद करण्याचा विषय असेल, ज्या ज्या प्रथा महिलांना महिला म्हणून जगण्याकरता त्या ठिकाणी थांबत होत्या, त्या सगळ्या प्रथांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योती त्यांनी पेटवली आणि समाजामध्ये परिवर्तन करून दाखवलं.